बाळाचा यांचा 3रा वाढदिवस आहे. तर आपण बघितलं असेल ह्याच्यापूर्वी मी जेव्हा पहिला वाढदिवस बनवला तेव्हा माझ्या कियांच्या बर्थडेचा केक होता नॉईज पोल्युशन, वॉटर वेस्टेज, नो स्मोकिंग आणि मोबाईलवर फोनवर न बोलणाऱ्याचे चित्र त्याच्यामध्ये मी रेखाटले होते. त्या स्वरूपात केक बनवला. जेव्हा आपण दुसरा केक माझा वाढदिवस मुलाचा बघितला असेल तो केक होता मतदान संदर्भात. म्हणजे मतदानाचा काळ सुरू होता आणि लोकांनी मतदान करावं हे प्रेरित करण्यासाठी वोट फॉर इंडिया ह्या स्लोगन विथ त्या फोटो सोबत मी केक बनवला होता. तसंच आता ह्या वर्षी मी 3रा वाढदिवस माझ्या बाळाचा एक वेगळ्या स्वरूपात केक बनवून बघितला असेल आपण केक. तर केकचा मेसेज आहे जो एक ज्वलंत एक मुद्दा विषय हा उल्हासनगरातच नाही तर पूर्ण देशभरात सुरू आहे कदाचित. त्या विषयावरती मी केक बनवला आहे आणि तोच संदेश सामाजिक जनजागृती करण्यासाठी हे त्याचा केकचा उद्दिष्ट असं आहे. त्या केकवरती अनेक फोटो टाकलेला आहे. कारण मित्र हो, कुत्रा चावण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जर आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाल किंवा कुठेही जाल तर तुम्हाला कुत्रा चावल्याचा रेशो खूप वाढलेला आहे. प्रत्येक चौकातच नाही, प्रत्येक एरियातच नाही तर पूर्ण शहरात आणि आसपासच्या शहरात सुद्धा कुत्र्यांचा रेशो हा खूप वाढत चाललेला असल्या कारणाने मी एक सामाजिक संदेश इथे देऊ इच्छितो की चुकून जरी आपल्या बाळाला किंवा कुणालाही कुत्रा चावलास तर मित्र इंजेक्शन घेण्यास विसरू नका. कारण इंजेक्शन जर आपण एखादं चुकवलं तर रेबीज सारखा भयानक आजार ज्याला अजून उपचार नाही आहे तो होतो आणि रेबीज झाला म्हणजे डायरेक्ट डेथ. तर कृपया मी सर्वांना विनंती करेन की ह्या सामाजिक मेसेजद्वारे की सर्वांनी योग्य तो डॉक्टर सल्ला घ्या आणि शक्यतो कुत्र्यांच्या संदर्भात आपण साधारण कुत्र्यांचा विषय नाही घेत, आपण भटक्या हिंसाचारी कुत्र्यांबद्दल बोलतोय. कुत्रे सर्वच चुकीचे आहेत असं नाही आहे. काही चुका माणूसही करतो, त्यांना चिडच्यानी करतो, परंतु हे सर्व टाळा आणि मला वाटतं त्यापासून आपण स्वतः वाचू शकतो या धोक्यापासून.